डाळिंबाचे वजन, गर, चकाकी, लष्टर, आकार जर शेतकरी बांधवांना हवा असेल तर महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र आटपाडी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 3 स्लरीचा वापर शेतकरी बांधवांनी 15-15 दिवसाच्या अंतराने करून घ्यायचा आहे. पहिली स्लरी अशी आहे की त्यामध्ये पहिल्यांदा शेंग पेंड घ्यायची आहे साधारण 20 किलो, त्यामध्ये ताक घ्यायचं आहे 5 लिटर आणि त्याच्यामध्ये 15 अंडी मिक्स करायचे आहेत आणि त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे बायोविल कॉम्बी किट हे त्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. हे मिश्रण साधारणपणे 5 दिवस भिजत ठेवायचं आहे आणि 6व्या दिवशी हे ड्रीपमधून द्यायचं आहे. तुम्हाला मी दाखवतो की यामध्ये काय आहे. सर्वप्रथम या बायोविल किटमध्ये रिनामिका म्हणून एक मायक्रोरायझा आपल्याला दिला जातो. भिजत ठेवण्याच्या पूर्वी पहिल्याच दिवशी आपल्याला हे ड्रीपमधून सोडून द्यायचं आहे. या मिश्रणासोबत भिजत ठेवायचं. मायक्रोरायझा हा भिजत ठेवण्याचा प्रोडक्ट नाही. आणि या सर्वांचं फूड जे की मायक्रोबायल फूड म्हटलं जातं ते इफेक्ट म्हणून आपण यामध्ये शेतकरी बांधवांसाठी दिलं आहे. इतर कोणत्याही गोष्टी बॅक्टेरियाच्या वाढीसाठी किंवा त्यांना खाद्य म्हणून न देता आपण हे इफेक्ट अर्धा लिटर फक्त त्याच्या सोबत द्यायचं आहे. अशा प्रकारची स्लरी करून 5 ते 6 दिवस भिजत ठेवायचे आहे. 6व्या दिवशी आपल्याला ते ड्रीपमध्ये सोडून द्यायचे आहे.